नाशिकमधील कामगार नगर परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। गर्लफ्रेंडच्या घरच्यांनी लग्नास नकार दिल्यानंतर आणि गर्लफ्रेंडनं मोबाईल नंबर ब्लॉक केल्याचा राग मनात धरून बॉयफ्रेंडनं थेट अपहरणाचा कट रचला। तरुणीच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकत तिला जबरदस्तीने पळवून नेण्याचा प्रयत्न प्रियकराकडून करण्यात आलाय। या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात संशयित आनंद राजभर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकही करण्यात आली आहे। आनंद राजभर आणि संबंधित तरुणी यांच्यात प्रेमसंबंध होते। या प्रेमसंबंधामध्ये दोघांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या, मात्र तरुणीच्या पालकांनी लग्नास नकार दिला आणि प्रियकर आनंद याला ही गोष्ट सहन झाली नाही। त्यानं हा राग मनात धरत तरुणीच्या घरच्यांनी लग्नास नकार दिल्यानंतर तरुणीनं देखील आनंद याच्यासोबतचे प्रेमसंबंध संपुष्टात आणण्यास सुरुवात केली। तिने त्याचा मोबाईल नंबर ब्लॉक केला। आनंदचा पारा अजूनच चढला। संतापात आनंदनं "तू माझी नाही तर दुसऱ्या कुणाचीही होऊ देणार नाही" या विकृत मानसिकतेतून 3 मित्रांना तरुणीच्या मागावर पाठवलं होतं। त्याचे मित्र देखील पीडित तरुणीवर पाळ ठेवत होते। यावेळी डोळ्यात मिरचीची पूड टाकून तिच्यावर हल्ला करण्यात आला। ही तरुणी सातपूरच्या कामगार नगर येथील किराणा दुकानात आली आणि त्याच वेळी तिच्यावर पाळत ठेवून असलेल्या दुचाकीवरून आलेल्या तिघांनी तिला रस्त्यात अडवलं आणि तिच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून हल्ला करत तिच्या अपहरणाचा प्रयत्न केला। मात्र स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत या संशयितांना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र कसाबसा या तिघांनी तेथून पळ काढला। आरोपी आनंद राजभरला अटक करण्यात आली आहे। पीडित तरुणीने याबाबत तात्काळ आपल्या पालकांसोबत सातपूर पोलीस ठाणे गाठले आणि झालेल्या प्रकाराबाबत तक्रार नोंदविण्यात आली। पोलिसांनी तातडीनं तपास सुरू करत मुख्य संशयित आरोपी आनंद राजभर याला अटक केली असून इतर तिघांचा शोध सुरू आहे। नाशिकमध्ये घडलेली ही घटना म्हणजे प्रेमसंबंधातील मतभेद इतकं टोकाचं रूप धारण करत असल्यानं चिंतेची बाब मानली जात आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।